चला. नमस्कार, मी शेतकऱ्याचा जलमित्र श्री गणेश महाराज लिंबोडीकर, तालुका जिल्हा बीड येथून डोकेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेलो आहे. मी गुरुवार दिनांक 19/4/2024 रोजी श्री भरत बाबासाहेब काळे यांना हा पॉईंट दिला होता. तर मी त्यांना म्हणजे इथं येऊन फक्त त्यांना माझ्या हातामध्ये काही नारळ वगैरे काहीच नसताना होते उभा राहिलो आणि सांगितलं बोर आपल्या इथं मारायचा आहे. आणि हा बोर इथं मारायला आहे, त्याला 80 फुटावरच पाणी लागलं आहे. पहिला बोर तिथं पलीकडे, पहिल्या बोरचा आणि ह्या बोरचा अंतर सरासरी 12 ते 13 फुटाचा आहे. परंतु तो पहिला बोर कोरडा होता, एक घंटाभरसुद्धा पाणी त्यातून येत नव्हतं. आता हा बोर दिलेला आहे, 80 फुटावर पाणी लागलं आहे. बोरची एकूण खोली 311 फुटाची आहे. तर भरपूर पाणी मिळालेलं आहे या पाणीला. तर मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बुवा ज्या ठिकाणी खडकामध्ये पाण्याने घर केलेलं असतं, म्हणजे पाण्याने ज्या ठिकाणी जास्त जागा ओली केलेली असते त्या ठिकाणी आपल्याला भरपूर पाणी मिळत असतं. अगदी तसंच भरत काळेला तसंच झालेलं आहे. सदर शेतकरी आहे भरत काळे हे बोलतील. कसं लागलं आहे पाणी तुम्हाला? चांगलं लागलं आहे ना? किती वेळ चालतो बोर हा? बरं. चांगलं आहे, मग एकदम मस्त पाहिजे. सगळ्यांच्या घरात भरायला पाणी नव्हतं इथं पहिलं. सगळा ड्रायबाग आहे. उस्मानाबाद जिल्हा म्हणजे पहिला जो नाव उस्मानाबाद सध्या धाराशिव सगळा ड्रायबाग आहे. सगळी साईड सगळी कोरडीच आहे. ही पण म्हणजे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये पाणी मिळालं आहे. मी आज या ठिकाणी एका दुसऱ्या माणसाला पॉईंट देण्यासाठी आलो होतो, तेव्हा त्यांच्या घरी येऊन स्वतः भेट घेतलेली आहे. किंवा आपला पॉईंट कसा चालत आहे आणि कसा नाही हे फक्त शेव पाणी केलं आहे काय, त्यामुळे हा व्हिडिओ काढला आहे. हा सुद्धा व्हिडिओ मी यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तो व्हायरल होणार आहे. तरी संपूर्ण शेतकऱ्याची नोंद घ्यावी. आपल्या जो शेतकऱ्यांनी ज्या जनतेने शेतकऱ्याने जो आपला विश्वास टाकला आहे, विश्वास मी सार्थ ठरवा गेलेला आहे. तरी मी संपूर्ण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, चांगल्या माणसाकडून पॉईंट घेत जा. जरी मी नाही दिला तरी त्याचा रिझल्ट चांगला आहे, त्याच्याकडून पॉईंट मारत जा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे बोर फेल गेलेले आहेत. आता मी तोकडे हिंडत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर. सगळ्या शेतकऱ्याचे पॉईंट ठिकाणी बोर दिलेले असतात, बारीक सापा बोर दिलेले असतात आणि ते कोडी जात असतात. तरी मी माझ्यावर जेवढे शेतकऱ्यांनी विश्वास टाकला आणि त्यांना पाणी लागलं तेवढे मी शेतकऱ्याचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हरी, जय महाराष्ट्र, जय हिंद.